सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचं प्रेम या स्टोरीचे 74 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कस्टमरसोबत तिच्या बेडरूममध्ये आता शलाका होती आणि त्याचवेळी कपाडियासुद्धा तिथे आला. आणि शलाकाला आता समजत नव्हतं की काय करावं. दोघांनाही एकाच वेळी एंटरटेन कसं करायचं आणि नकार देऊन चालणार नाही. म्हणून तिनं वेदाकडे पाहिलं आणि कपाडियाला म्हणाली, आज तू तुझा कंटाळा वेदाकडून घालवून टाक. मी आलेच. काम झालं की आपण सविस्तर बोलूच वेदाच्या किमतीचं, असं म्हणून शलाका निघून गेली आणि ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बिझी झाली. तिने बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला तसा कपाडिया वेदाच्या दिशेने एक पाऊल टाकत निघाला आणि वेदा खूप घाबरली. त्याला म्हणाली, माझ्याजवळ अजिबात यायचं नाही. मी तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही माझ्या अंकलसारखे आहात, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. आणि कपाडिया नीचपणाने हसत म्हणाला, वडिलांसारखं असणं, अंकल असणं आणि अंकल आणि वडील असणं यात फरक असतो बेबी. असं म्हणून त्याने तिला गपकन मिठीत पकडले आणि किस करण्याचा प्रयत्न केला. तशी वेदा आता खूप तिरस्कारानं ओरडली, मम्मी नाही, सोडा मला सोडा प्लीज. पण कपाडिया तिला सोडत नव्हता आणि त्यानं तिला तिच्या बेडरूममध्ये खेचून नेली. त्यानं तिला बेडवर ढकललं आणि दरवाजा लावला. तशी वेदा बेडवर घाबरून मागे मागे सरकत होती. नाही नाही असं म्हणून ती त्याला हात जोडत होती आणि कपाडिया तिला म्हणाला, रिलॅक्स. हे बघ, जितकं तू मला कोऑपरेट करशील तितकं तुलाही बरं वाटेल आणि राणी बनवीन तुला. गाडी, बंगला, नोकर, चाकर तू मागशील ते देईन. अगं काय आहे या जिंदगीत, तू चल माझ्यासोबत, तुला काहीच कमी पडणार नाही. आणि वेदा म्हणत होती, मला जाऊ दे प्लीज, मला काही नको. कपाडिया म्हणाला, जाऊन तर देतो, पण आधी मला खुश कर. हे बघ, हे घे. इतका पैसा तुम्ही एक साथ तुझ्या आयुष्यात बघितला नसेल. असं म्हणून त्यानं तिच्यावर पैशांचे बंडल उधळायला सुरुवात केली. पण ते सगळे पैसे बघून एरवी ललचावणारी वेदा आता फार घाबरली होती आणि आता तिला हे काहीही नको होतं. फक्त याच्यापासून सुटका हवी असं तिला वाटलं. ती निश्चितच पहिल्यांदा हे सगळं करत नव्हती, पण ती जे काही करत होती ते तिच्या इच्छेनं करत होती. मग वेद असो किंवा राज असो, पण जेव्हा ते इच्छेविरोधात होतं तो निश्चितच बलात्कार असतो, अत्याचार असतो. आणि आता तिच्यासोबतही तेच होणार होतं. ती तरीही हात जोडून म्हणाली, प्लीज मला जाऊ द्या, मी तुमच्या मुलीसारखी आहे. आणि कपाडिया चिडून म्हणाला, शट अप. अगदी सती सावित्री असल्यासारखी करू नकोस. तुझी आता हीच जिंदगी आहे. जे तुझ्या आईनं आयुष्यभर केलं आता तुला सुद्धा तेच करायचं आहे. आमच्यासारख्यांना एंटरटेन करायचं आहे तुमच्यासारख्या बायकांनी, समजलं का? कोठेवाली आहेस तू, एका कोठेवालीची मुलगी आहेस तू. दीड दमडीची अवकात नाही तुमची. आणि जहागीरदाराच्या घराण्यात जाऊन सून व्हायचं स्वप्न बघत होतीस का? पण झालं का ते पूर्ण? नाही ना. याचा अर्थ तुझं नशीब हेच आहे. आता गुपचूप मला एंटरटेन कर, समजलं? आणि देतोय तितका पैसा घे. तुझ्या आईला देतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने देतोय तुला. आणि मला जर राग आला ना तर लक्षात ठेव. असं म्हणून त्यानं तिचे केस पकडले आणि एक कानाखाली लावली. वेदा आता खूप रडत होती. पुन्हा कपाडिया तिच्या शेजारी बसला आणि त्यानं तिच्या कमनीय शरीरावरून नजर फिरवायला सुरुवात केली आणि तिच्या केसांना सावरत हळूच गोड आवाजात म्हणाला, कम ऑन बेबी, आता पहिल्यांदा तर तू करत नाहीस ना, मग त्या अंजलीसारखी का करायला लागलीस? अगं ती तर पहिल्यांदा करणार होती, तेही तिच्या नवऱ्यासोबत. पण समोर दिसलो मी म्हणून घाबरली होती ती. पण तू तर या खेळात मुरलेली आहेस ना. आणि आता इतका पण आव आणू नकोस भोळेपणाचा. आणि लक्षात ठेव, मला जर नाराज करशील तर तुझं आणि तुझ्या मम्मीचं या शहरात राहणं मुश्किल करून टाकेल. माझ्याशी पंगा खूप भारी पडेल तुला. असं म्हणून त्यानं तिच्या मानेत त्याचं तोंड खुपसलं आणि तो तिला किस करायला लागला.
आणि वेदाने खूप वेदनेनं डोळं झाकले. त्यानं अंजलीचं नाव घेतलं आणि तिला आठवलं की अंजलीने कसा प्रतिकार केला, तेही एक सोडून दोघांसोबत. 2 राक्षसांसोबत ती एकटी लढली हेही तिला ऐकून माहीत होतं. आणि त्यातला एक राक्षस आता तिच्या समोरच होता. मग जर अंजली इतकं धाडस करू शकते तर मी का नाही करू शकत? मम्मी तर आता मदत करणारच नाही. ती तर तिला लांडग्याच्या पुढे टाकून निघून गेली. आणि तिच्या आईचं क्रूर रूप वेदानं पाहिलं. आणि आता वेदा स्वतःशीच म्हणाली, वेदा, तुला तुझी सुटका करून घ्यायची असेल तर तुलाच लढलं पाहिजे. अंजलीसारखं लढलं पाहिजे. तू जर मनात ठरवलं तर खूप काही करू शकतेस. हिम्मत हरू नकोस वेदा, असं वेदाचं मन म्हणत होतं. आणि आता कपाडिया तिला किस करण्यात बिझी होता. आणि तिने गुपचूप तिरक्या नजरेनं टीपॉयवरचा फ्लॉवर पॉट घेतला आणि कपाडियाच्या लहान मेंदूवर मारला. तसा कपाडिया तिच्याच अंगावर बेशुद्ध पडला. आणि वेदा आता खूप घाबरली. तो मेला की काय असंही एक क्षण तिला वाटलं, पण आता तो जगला काय मेला काय याचा विचार तिनं केलाच नाही. आणि तिने त्याला बेडवर ढकलला. तिनं तिचा मोबाईल घेतला आणि बेडरूमच्या बाहेर पळाली. आता इकडे कपाडिया बेशुद्ध पडला होता. वेदा अब्रू वाचवून जीव वाचवून रस्त्यानं पळत होती आणि शलाका मात्र निर्लज्जपणाचं अतिउच्च टोक गाठत तिच्या कस्टमरसोबत प्रणय क्रीडा करून त्याला खुश करत होती. मग आता काही वेळानं दोघेही इंटिमेट होऊन रिकामे झाले. बेलचा आवाज ऐकला ना? आमची सॉरी आत्ता घरी आली आहे. तेही रात्रीच्या 10:30 वाजता. आणि तिचा तो कस्टमर त्याच्या घरी निघून गेला. शलाकानं आता हसूनच तो सोन्याचा हार आणि पैशाचं बंडल हातात घेतलं आणि 1-2 वेळा खालीवर हवेत टाकलं आणि हातामध्ये झेललं. आणि तो सोन्याचा हार हातावर तोलत म्हणाली, बेवकूफ कुठला, डायमंड हार मागितला होता वेदासारखा, जसा वेदनं तिला दिला होता तसा, पण नाही मिळाला. बट इट्स ओके, नेक्स्ट टाईम डायमंड हारच घेईन. पण काहीही म्हणा, जहागीरदारांच्या श्रीमती इतकी श्रीमती कोणाचीच नाही. जहागीरदार हे जहागीरदारच असतात. मानानं सुद्धा आणि श्रीमंतीनं सुद्धा. विश्वाससुद्धा असाच होता. मागेल ते द्यायचा, मनाने खूप उदार होता आणि असणारच. शेवटी तो रक्तानं जहागीरदार होता. पण विश्वास, तू माझ्यासोबत जगू शकला नाहीस, पण माझ्याशिवाय तुला मरावं लागलं, कारण तुला इतरांसोबत हॅप्पी राहताना मी नाही बघू शकत. दादासाहेब जहागीरदाराने तुला माझ्यापासून तोडलं आणि सोन्याचं कुंकू पुसलं. मग काय मिळवलं? हा सौदा दादासाहेबांसारख्या बिझनेसमॅनला खूप महागात पडला. तरुण वयात विधवा झालेली सून आणि आयुष्यभर तिचं पांढरं झालेलं कपाळ हेच बघणं त्याच्या नशिबात होतं. पण आता फायनली जेव्हा मी जहागीरदारांचं घर आणि संपत्ती यांची एकटीच मालकीन होईन, तेव्हा मात्र माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. मग दादासाहेबांची एक सही आणि मी मालकीन, असं म्हणून ती हसत होती. मग ती आरशाजवळ गेली आणि स्वतःचीच फिगर स्वतःभोवतीच गोल गोल फिरत बघत म्हणाली, पण म्हातारा खूप चिवट आहे. सगळ्यांना घरातून बाहेर हाकलून देईल, पण संपत्ती सोडणार नाही. पण मी सुद्धा वेदला चांगलाच ट्रॅप केला आहे. मग तो त्या म्हाताऱ्याला फसवून, इमोशनल ब्लॅकमेल करून कसाही ती सही घेणार म्हणजे घेणार, असं म्हणून ती हसत होती. तो हार तिने आता गळ्याला लावला आणि केसांची एक बोट गोल गोल फिरवत म्हणाली, शलाका, या वयात सुद्धा इतकी महागडी गिफ्ट देऊन सुद्धा लोक तुला मिळवायला तडपतात, हे काही कमी नाही. म्हणजे अजूनही तू यंग आणि हॉट आहेस. वाटत नाही की 28 वर्षाच्या वेदाची आई आहेस. आणि आता तिला वेदाची आठवण झाली. मग ती दरवाज्यात गेली आणि तिने वेदाच्या बेडरूमच्या दरवाजाकडे पाहिलं. वेदाचा काहीच गोंधळ ऐकायला येत नव्हता आणि ती रिलॅक्स झाली आणि खुश होत म्हणाली, चला, बहुतेक वेदाला सुद्धा आता कपाडियाची सवय झाली. बहुतेक आता वेदाला पुढे करून त्याच्याकडून 10 पट जास्त रक्कम वसूल करावीच लागेल, नाहीतर काय उपयोग इतकी यंग मुलगी देऊन. आता त्याच्याशी रिलॅक्स होऊनच बोलते. आता त्याला त्याची नवीन शिकार एन्जॉय करू द्या. फर्स्ट टाईम जितका खुश असेल तितकंच नेक्स्ट टाईमसाठी तो आतुर असेल. आणि जेव्हा तो लोहा तापलेला असेल तेव्हाच त्याच्यावर घाव घालायला मजा येईल आणि वाटेल तेवढी रक्कम तो वेदासाठी मोजणार. ओ शलाका, यू आर सो ब्रिलियंट.
आता छप्पर फाड के पैसा येणार असं म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये निश्चिंत होऊन पडली. आणि आता इकडे वेदा मात्र रात्रीच्या 10:30 वाजता रस्त्यावर भटकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते आणि कुठे जावं हे तिला कळत नव्हतं. पुन्हा घरी जावं तर मम्मी नक्कीच पुन्हा त्या कपाडियाच्या समोर तिला शिकारी कुत्र्याच्या समोर घास फेकतात तसा फेकणार. आणि कपाडियासुद्धा फार चिडला असेल. एव्हाना मम्मीला सगळं समजलं असेल की मी त्याला बेशुद्ध केला आहे आणि मम्मी आणि तो मिळून माझे काय हाल करतील असं वाटून हेल्पलेस होऊन वेदा फुटपाथवर उभा होती. समोर खूप रिक्षा उभा होत्या, शेवटच्या फेरीसाठी तयार असलेल्या. पण नक्की जायचं कुठं तेच तिला कळेना. आणि आज शालाका जे काही तिच्यासोबत अचानक वागली, अचानकच वेदाच्या ध्यानीमणी नसताना तिने तिला कपाडियाचा घास बनवलं, हे वेदाच्या फार जिव्हारी लागलं होतं. मम्मी असं कसं करू शकते याचा विचार ती करत होती. आणि इतक्यात तिथं 4 टपोरी मुलं आली. वेदाकडे घाणेरड्या नजरेनं बघू लागली. वेदा तिथून निघाली इतक्यात पुन्हा ती मुलं तिला आडवी आली आणि तिची छेड काढू लागली आणि म्हणाली, काय चम्मक छल्लो, तुला घर नाही वाटतं की तू यावेळी कस्टमरची वाट बघतेस इथे? चल येतेस का? वेदा आता घाबरल्याने पटकन एका रिक्षात बसली. आणि म्हणाली, चला पटकन. मग त्या रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली आणि मला, मॅडम कुठं जायचं? आणि वेदा आता डोळे पुसत थोडा विचार करून म्हणाली, जहागीरदार निवास, कारण आता मला तिथेच एक जागा आहे, दुसरी कुठेच नाही. आणि आता इकडे जहागीरदार निवासमध्ये डिनर करून सगळे आपल्या आपल्या रूममध्ये गेले होते. आज डिनर करताना सगळेजण थोडे रिलॅक्सच होते, कारण अंजलीने अंजलीच्या आईला समजावून सांगितलं आणि कसंही करून तिला तिच्या बाजूला करून घेतली होती. त्यातच अंजलीच्या आईला धडाही मिळाला आणि तिला पश्चातापसुद्धा झाला आणि एक पायरी तरी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलीच होती. शालाकाच्या घाणेरड्या मनसुभ्यांना सुरुंग लावण्याचं काम तर सुरू झालं होतं आणि वेद त्यांच्या बेडरूममध्ये होता. वेद पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता. मग अंजली बेडरूममध्ये आली, त्याच्या हातातून लॅपटॉप काढून घेतला आणि वेद काहीच न कळून म्हणाला, देवी अगं असं काय करतेस, माझं महत्त्वाचं काम आहे. अंजली म्हणाली, ते कितीही महत्त्वाचं असू द्या, माझं मात्र तुमच्याकडे त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं काम आहे. मग वेद म्हणाला, तुझं काय काम आहे आता? अंजलीने त्याच्या हाताला पकडलं आणि तेलाची वाटी घेतली, त्याला जमिनीवर बसवला आणि स्वतः बेडवर बसली आणि पाठीमागून त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि म्हणाली, आता कोणाला तरी जादूच्या चंपीची गरज आहे, कारण तुम्ही खूप थकलाय, मला दिसतंय. आणि माझ्या नवऱ्याला रिलॅक्स वाटावं असं मला काहीतरी करायचं आहे, तर ते मला करू द्या. वेदने आता तिचे दोन्ही हात पकडले आणि त्यावर किस करत म्हणाला, देवी यू आर माय सोलमेट. खरंच तुला कसं कळतं ना माझ्या मनातलं? खरंच मला या सगळ्यांची खूप गरज होती, पण तूही थकली आहेस म्हणून मी काही नाही बोललो. मग अंजलीने हातात तेल घेतलं आणि त्याच्या डोक्यावर चंपी करत म्हणाली, मग अर्धांगिनी असं उगीच म्हणतात का बायकोला? ती त्याचं मनसुद्धा ओळखत असते. आणि वेद म्हणाला, हो तू खऱ्या अर्थानं माझी अर्धांगिनी आहेस. तू माझ्या प्रत्येक सुखात दुःखात माझ्यासोबत आहेस आणि म्हणून मला कसलंच टेन्शन नाही. मग अंजलीने त्याच्या केसांना तेल लावलं, त्याचे खांदे चोळले, त्याची मान सोडून दिली आणि वेद थोडा रिलॅक्स फील करत म्हणाला, आहा देवी देवी खूप छान वाटतंय. अंजली हसून म्हणाली, वाटतंय ना छान? मग मला माहीत होतं तुम्हाला छानच वाटणार. आणि वेद तिचा हात पकडून तिच्याकडे तोंड करून तिच्या मांडीवर त्यानं त्याचं डोकं टेकवलं आणि म्हणाला, पण तुला एक सांगू, याहीपेक्षा छान मला तेव्हा वाटलं जेव्हा तू बाबांसमोर तुझ्या आईची बाजू घेतलीस आणि दोघांनाही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी
किती छान पद्धतीनं समजावून सांगितलंस. तुझी आई इतकी चुकली, तिनं तुझ्यावर इतका अन्याय केला, तरी तिची बाजू तू किती छान समजावून घेतलीस. इतका समजूतदारपणा कुठून शिकलीस गं? नाही म्हणजे सॉरी, पण असं म्हणतात की आईचे गुण मुलीमध्ये उतरतात. पण तुझी आई बघता असं वाटत नाही की तो गुण तुझ्यात त्यांच्याकडून उतरलाय. अंजली आता हसली आणि त्याच्या दाट केसातून हात फिरवत म्हणाले, अहो, सगळं काही आईबाबांनी द्यावं असं नसतं. संस्कार, संपत्ती आणि हे उपजत गुण ते आपल्याला सुद्धा मिळवावे लागतात. जसं की ही इतकी प्रॉपर्टी, हा बिझनेस, हे घर आजोबांना त्यांच्या वडिलांकडून नाही मिळालं. हे सगळं आजोबांनी स्वतःच्या हिमतीवर तयार केलेलं आहे. पण तुम्हाला आणि बाबांना ते मात्र वारसा हक्कानं मिळाले. तसंच माझ्यामधले हे जे गुण आहेत ते मी स्वतःच लहानपणापासून गोळा केलेले आहेत आणि हे मात्र माझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि तिचं ते इतकं छान बोलणं ऐकून वेद पुन्हा तिच्यावर इम्प्रेस झाला आणि तिच्या हाताची पप्पी घेऊन म्हणाला, देवी, म्हणून तू मला खूप आवडतेस आणि तुझं बोलणं ऐकतच बसावं वाटतं. आय लव्ह यू सो मच. मग अंजली त्याला म्हणाली, आता उठा आणि निवांत झोपा, बस झालं आता काम. असं म्हणून ती उठणार इतक्यात त्यानं तिला पकडली आणि तिला खेचून जमिनीवरच त्याच्या मांडीवर घेतलं आणि ती हसून म्हणाली, अहो, हे काय, असं काय करता? मग तिचे कानापासून पुढे आलेले केस थोडे मागे सरकवत वेद म्हणाला, देवी, ते काम नाही, पण दुसरं काम तर आहेच की. तू माझ्या डोक्याची मालिश केलीस आणि मला रिलॅक्स वाटलं. मग आता मला तुलासुद्धा थोडी रिलॅक्स करायची आहे. मग आता तू कुठे चाललीस? मी सुद्धा तुझा अर्धांग आहे. मला सुद्धा तुझ्या मनाची भाषा कळते देवी. अंजली आता हसली आणि खाली बघून म्हणाली, तुम्हाला टेन्शन आहे ना, म्हणून मी काही नाही बोलले. वेद म्हणाला, कसलं टेन्शन? मला अजिबात टेन्शन नाही. अंजली म्हणाली, त्या व्हिडिओचं? आणि वेद बेफिकीरपणे म्हणाला, तो व्हिडिओ होय. देवी, खरं सांगू का, तर टेन्शन नाही त्या व्हिडिओचं. मला टेन्शन होतं तुम्हा सगळ्यांचं. तो व्हिडिओ बघून तुमच्या काय एक्सप्रेशन असतील, तुम्हाला किती धक्का बसेल याचं मला टेन्शन होतं. आणि तुम्ही सगळे आता माझ्यासोबत आहात, माझ्यावर विश्वास ठेवताय, म्हणून मी टेन्शन फ्री आहे. आणि आता जे केलंच आहे ते बघायला कशाची लाज वाटणार, असं म्हणून तो थोडा हसला. आणि अंजली थोडी लटक्या रागात त्याला ढकलून देत म्हणाली, मग सोडा मला. म्हणजे तुम्ही ते सगळं केलं याचा तुम्हाला अभिमान वाटतोय का? मग जा तिच्याचकडे, आणखीन व्हिडिओ काढा, नका येऊ माझ्याकडे. वेदने पुन्हा तिच्या कमरेभोवती मिठी टाकली आणि म्हणाला, पण देवी, अगं किती चिडतेस. आता मला शांत केलंस, पण तुझं डोकं भडकतंय बरं का. आणि अंजली म्हणाली, तुमचं डोकं शांत आहे ना, मग झालं तर, तुम्ही माझी नका काळजी करू. वेद म्हणाला, देवी, डोकं शांत झालं, पण मी नाही ना शांत झालो, मला शांत कर ना. असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर किस केला आणि अंजली फार शहारली आणि त्याच्या गळ्यात लाडात हात टाकले आणि म्हणाली, आणि तुम्हाला शांत कसं करायचं? वेद म्हणाला, ओके, सांगतो. असं म्हणून त्यानं तिच्या केसांचा क्लिप काढून टाकला आणि तिचे सगळे केस मोकळे केले. तिच्या पदराची पिन काढली आणि तो पदर सरकन छातीवरून खाली आला आणि त्यानं तिच्या गळ्यात गळा घातला. तिच्या ब्लाऊजची नाडी त्यानं सोडून टाकली आणि त्याची बोटं तिच्या मांसल पाठीत रुतवली. तसं अंजलीने पुढे उत्तेजित होत शहारून डोळे मिटून घेतले. त्या दिवशीची तिची इच्छा अजून अपूर्णच राहिली होती. ती आज वेद पूर्ण करणार होता आणि त्यानं पुन्हा आय लव्ह यू देवी म्हणून त्याच्या ओठांची मोहर तिच्या ओठांवर उठवली. आणि आता अंजली तिथेच जमिनीवर खाली झोपली आणि दोन्ही हात उंचावून खूप प्रेमानं भरलेल्या डोळ्यांनी त्याला जवळ येण्याचा इशारा केला. आणि आता वेदसुद्धा तिच्याजवळ गेला. मग अंजली एक पलटी खात त्याच्यापासून दूर गेली आणि पुन्हा रांगत वेद तिच्याजवळ गेला आणि त्यानं आता तिचा पदर पकडला. तशी अंजली पुन्हा दूर गेली, गडाबडा लोळत. तशी तिची अख्खी साडी त्याच्या हातात आली. मग साडीचं शेवटचं टोक अंजलीने घट्ट पकडून धरलं आणि एक टोक वेदाच्या हातात होतं आणि खूप रोमॅन्टिक मोमेंट होती ती. मग वेद आता त्याची मादक नजर तिच्यावर रोखत
हळूहळू तिच्या जवळ गेला आणि अख्खी साडी तिच्या भोवती त्यानं लपेटली आणि तिला अलगद उचलून बाहूमध्ये घेत बेडवर आला. आणि पुन्हा त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि खूप पॅशनेटली तो तिला किस करायला लागला. आणि आजचा वेद अंजलीला खूप डिफरंट वाटत होता. आज त्याच्या प्रेमात तिला खूप वेगळेपण जाणवत होतं. मग आता बराच वेळ वरवरचा रोमॅन्स केला आणि आता त्या दोघांनाही ओढ लागली त्या सुखाच्या परमोच्च क्षणाची. आणि वेद तिच्या शरीरावरून साडी दूर करणार इतक्यात त्याचा फोन वाजला. दोघांना डिस्टर्ब झालं आणि वेद फार चिडला. अंजलीसुद्धा मनातून थोडी नाराज झाली आणि वेद म्हणाला, हू इज डफर, इतक्या रात्री फोन करतात का? नक्कीच हा योगेश असणार, साल्याला एकट्याला झोप येत नसेल. अंजली म्हणाली, आधी बघा तरी कोण आहे मग बोला. आणि वेदने बघितलं आणि चकित होऊन म्हणाला, देवी, अगं वेदा आहे. अंजलीसुद्धा शॉक होऊन म्हणाली, वेदा? आणि यावेळी तुम्हाला का कॉल करते? आता काय काम असेल तिचं? आणि वेद म्हणाला, आता पुन्हा काहीतरी नाटक असेल किंवा घर कधी नावावर करून घेताय असं विचारायचं असेल, लालची कुठल्या, असं म्हणून वेदने तिचा फोन कट करून बाजूला टाकला. आणि जहागीर निवासच्या गेटच्या बाहेर उभा असलेली वेदा रडून म्हणाली, वेद, फोन उचल वेद, प्लीज वेद. आता सिक्युरिटी वेदाला आत घेत नव्हते. अंजलीवर आणि त्याच्यावर बॉम्ब हल्ला झाल्यापासून वेदाने सिक्युरिटी जरा कडकच केली होती आणि वेदाला आणि तिच्या मम्मीला तर एंट्रीच नव्हती. आणि आता वेदाच्या परवानगीशिवाय वेदा आत येऊ शकत नव्हती. मग वेद पुन्हा अंजलीकडे आला. त्यानं पुन्हा तिला किस करायला सुरुवात केली आणि पुन्हा त्याचा फोन वाजला. आणि आता वेदने वैतागून फोन स्विच ऑफ केला. आणि गेटच्या बाहेर उभा असलेली वेदा, आता मी कुठे जाऊ असं म्हणून रडायला लागली. सर्वांना नम्र विनंती आहे की माझ्या या कथा जर तुम्हाला दुसऱ्या आपल्या 3 चॅनल व्यतिरिक्त कुठं दिसल्या तर प्लीज मला कळवत चला आणि त्या व्हिडिओची लिंक मला कमेंटमध्ये टाकत चला. थँक्यू.